चंद्रपुरात काँग्रेसमध्ये ठिणगी, खासदार विरुद्ध आमदार असा हायव्होल्टेज ड्रामा. चंद्रपूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. चंद्रपूर महानगरपालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता सत्तेच्या चाव्या हातात येण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मोठी ठिणगी पडली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद आता थेट चव्हाट्यावर आला आहे. माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका असा थेट इशारा धानोरकरांनी वडेट्टीवारांना दिला आहे. तर वडेट्टीवारांनीही खासदार झाले म्हणजे जिल्ह्याचे मालक होत नाही अशा शब्दांत त्यांना सुनावले आहे. नेमका हा वाद काय आहे आणि चंद्रपूरचा महापौर कोण होणार, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. अंतर्गत कलह चव्हाट्यावर. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसने 27 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गंभीर आरोप केला आहे की पक्षाचेच काही बडे नेते त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांची पळवापळवी करत आहेत. वडेट्टीवारांचे नाव न घेता त्यांनी आपले नगरसेवक पळवणं थांबवा असा थेट इशारा दिला आहे. महापौर निवडीच्या तोंडावर काँग्रेसमधील ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. मला मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे. फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, त्यांचं काम फार मोठं आहे. म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते. फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही. आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे. मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही. म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी AB फॉर्म दिले, निवडून आणले. जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे. वडेट्टीवारांचे जळजळीत प्रत्युत्तर. धानोरकरांच्या या आरोपांना विजय वडेट्टीवार यांनी तितक्याच जळजळीत शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. वडेट्टीवार म्हणाले, खासदार प्रतिभा धानोरकर पक्षात नवख्या आहेत. केवळ 6 वर्षे त्यांना झाली आहेत. त्यांचे पती बाळू धानोरकर यांना मीच पक्षात आणले होते. मी 25 वर्षांपासून जिल्हा सांभाळतोय, त्यामुळे कुणी मला ढवळाढवळ करू नका असे सांगू नये. एवढेच नाही तर धानोरकरांनीच वडेट्टीवार समर्थकांची तिकिटे कापल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आणि जवळपास 60 जागेवर दोघांनी सही करून आम्ही उमेदवार ठरवले. 6 जागेमध्ये ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस वसंतराव पुरकेजी त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी फार तांडव करून माझ्या जवळच्या जे शिवानीताई बरोबर लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले त्यांच्या तिकिटासाठी त्यांनी प्रचंड आग्रह धरला त्यांचे तिकीट कापायसाठी आणि ते सक्सेस झाले. मी फार उगीच भांडण पक्षातला काहीतरी वाढवू नये म्हणून मी शांत राहिलो आणि त्यातील 2 लोक निवडून आले आणि त्यामुळेही प्रचंड नुकसान पक्षाचं त्या ठिकाणी झालं. आणि मला वाटतं की या मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे. मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही. स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले. आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले. शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. सत्तेचं समीकरण आणि किंगमेकरची भूमिका. चंद्रपूर पालिकेत बहुमतासाठी 34 आकडा आवश्यक आहे. काँग्रेसकडे 27 जागा आहेत तर भाजपकडे 23. अशातच किंगमेकर ठरलेल्या शिवसेना उभाठा गटाचे संदीप गिऱ्हे यांनी ओपन ऑफर दिली आहे. जो आम्हाला महापौर पद देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे गिऱ्हे यांनी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका ही झाली आहे का शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेत असावा असा आमच्या सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कुणासोबत जायचं, कुणाशी युती आघाडी करायची हे काही ठरलं का आणि वरिष्ठांच्या संदर्भात बोलणं झालं का? नाही, अजून कोणाशी काही ठरले नाही. सगळ्या चर्चा सगळ्या होऊन झाली आहे. त्याच्यामुळे मी माझा प्रस्ताव सगळ्यांना सांगितलेला आहे का मला माझ्या पक्षाला महापौर द्यावा. मी अशी काँग्रेसच्या नेत्यांकडे बी चर्चा केलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा काँग्रेसने लढली, महाविकास आघाडी असताना सुद्धा. त्याच्यानंतर लोकसभा पण काँग्रेसच लढत आली आहे. त्याच्यामुळे जिल्ह्यात कुठेतरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे. त्यांनी आम्हाला महापौर करावं अशी माझी मागणी मी त्याच्यासमोर ठेवलेली आहे. मात्र भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाची ही ऑफर फेटाळून लावली आहे.
उबाठा गटाला महापौर पद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला असून भाजप देखील आपला महापौर बसवण्यासाठी हालचाली करत आहे. शिवसेनेने महापौर पद मागितलेलं आहे, कसं बघताय? असं आहे, प्रत्येक जण काहीतरी मागतो. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. जागा तर महापौर भारतीय जनता पार्टीचं होईल, अन्यथा आम्ही विरोधी पक्षात बसू. शिवसेनेसोबत काही चर्चा झाली का? चर्चा तर काँग्रेसचे काही नगरसेवक ज्यांना वाटतं की विकासासाठी भाजपचा सोबत यावं त्यांच्याशी चर्चा. आता ती सफल किती होईल हे येणारा काळ सांगेल. ठाकरे एकीकडे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि दुसरीकडे महापौर पदासाठी शिवसेना, उबाठा आणि भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच अधिकच गहिरा झाला आहे. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील हा वाद दिल्ली दरबारी जाणार का? आणि सरते शेवटी चंद्रपूरच्या महापौर पदावर कुणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.